महादेव मंडळी, मी स्वप्नील आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठमोळा चॅनल मराठी यात्रेमध्ये। आजचा जो व्हिडिओ आहे तो आपल्या नाशिक सिरीजचा भाग 6वा आहे। त्र्यंबकेश्वरमधनं मी हा व्हिडिओ शूट करत आहे। मंडळी, माझ्या मागे जे मंदिर आहे ते मंदिराची स्थापना बालाजी बाजीराव यांनी 17व्या शतकामध्ये केली आणि त्यानंतर अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार करून आज हे मंदिर आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे जर कधी तुम्ही अहिल्याबाई होळकरांचा फोटो जर कधी बघितलं तर तुम्हाला त्यांच्या हातामध्ये शिवलिंग सुद्धा दिसते। आणि आज भारतामधले जितके पण मंदिरं जे पुरातन काळी मंदिरं आहेत ते सगळे आपल्या अहिल्याबाई होळकरांनी मंदिरांची जीर्णोद्धार केले, स्थापना केले, कारण त्या खूप धार्मिक होत्या। त्यांनी आपले सगळे आज जितके पण आपण मंदिरं वगैरे बघतो ते सगळे मंदिरं त्यांच्या कृपेमुळे अजून टिकून आहेत। त्यावेळेला त्यांनी यांचे जीर्णोद्धार केले, म्हणून आज हे मंदिरं आपल्याला बघण्यासाठी आणि आपल्या पुरातन काळातले जे पण आपला इतिहास आहे तो इतिहास जपून ठेवण्यामध्ये सगळ्यात मोठा जो पाया रोवला तो अहिल्याबाई होळकरांनीच रोवलेला आहे। तर आजच्या व्हिडिओबद्दल सांगायचं झालं, भगवान शिवजींच्या बद्दलची तर माहिती आपल्याला इंटरनेटवरती मिळून जाईल, पण हा व्हिडिओ बनवण्याचं एक विशेष कारण म्हणजे की तुम्ही 2022 मध्ये एक घटना नोटीस केली असेल की 2022 मध्ये भरपूर प्रमाणामध्ये भाविक इथं आले होते दर्शनासाठी। त्याच्या मागचं कारण असं की जेव्हा भारत चायनाचं युद्ध झालं होतं त्यावेळेला आपल्याला इथं असं म्हणजे बातमी पसरली होती की त्र्यंबकेश्वर मध्ये जे शिवलिंग आहे ते बर्फामध्ये रूपांतरित झालं होतं। त्याच्यानंतर 60 वर्षांनी म्हणजे 2022 मध्ये पुन्हा ती बातम्यांमध्ये प्रसारित झाली, त्याचा भरपूर ठिकाणी ते व्हिडिओ व्हायरल झाले। तर ते व्हिडिओ जेव्हा व्हायरल झाले त्यानंतर इथं कमीत कमी लाखो भाविक इथं आले होते दर्शनासाठी। त्यावेळेला जेव्हा याचं थोडंसं इन्व्हेस्टिगेशन म्हणजे याच्यावरती तपास करण्यात आला, त्यावेळेला जेव्हा ही घटना सगळी समोर आली तेव्हा 7 ते 10 महिने लागले या घटनेचं सगळं सत्य बाहेर येण्यासाठी। त्यावेळेला जेव्हा ही घटना बाहेर आली तेव्हा कळालं की हिच्या आशिष तुंगार, सुशांत तुंगार, अजून एक व्यक्ती, या 3 जणांनी मिळून एका थैलीमध्ये ते आपलं बर्फ घेऊन आले मंदिरामध्ये, ते लिंग आहे तिथे त्यांनी ते स्थापित केलं, त्याचा व्हिडिओ बनवला आणि तो व्हिडिओ व्हायरल केला। तर असा इथं त्यांनी असा प्रकार केला होता। ती बातमीमुळे सगळे भाविक लोकांमध्ये याचा अति उत्साह निर्माण झाला होता। इथं बऱ्याच प्रमाणामध्ये भाविक आले होते, पण ही घटना जेव्हा सत्य समोर आलं, जेव्हा हे कळालं की सगळं फेक होतं, तेव्हा तिघांवरती ऍक्शन घेण्यात आली आणि अजून ती ऍक्शन सुरू आहे। मंडळी, मी आपल्या सगळ्यांना एक नम्र विनंती करू इच्छितो, आपण जर इथं दर्शनाला येत आहात तर शनिवार, रविवार आणि सोमवार हे 3 दिवस टाळून इथे या, कारण इथं इतकी गर्दी असते की 5, 6 किंवा 7 तास सुद्धा दर्शनाच्या रांगेत उभं राहिलं तरी दर्शन होत नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला वाटत असेल की VIP दर्शन पास इथं आहे, 200 रुपये प्रति व्यक्ती VIP दर्शन पास आहे, पण तुम्ही शनिवार, रविवार आणि सोमवार ह्या वेळेला जर इथं दर्शनाला आलात तर VIP दर्शन पास सुद्धा 6 तासाचे 7 तासाची वेटिंग आहे। तुम्ही हे 3 दिवस सोडून कधीही या, तुमचं दर्शन आरामात होईल। आज माझं दर्शन 1 तासाच्या आतमध्ये पूर्णपणे झालेलं आहे, शांततेमध्ये, जास्त गर्दी नसल्या कारणाने निवांत दर्शन होईल। कृपा करून तुम्ही ह्या 3 गोष्टींचं पालन करा, म्हणजे तुम्हाला नक्कीच आरामात दर्शन होईल। एवढ्या लांबून जर तुम्ही येत आहात तर तुमचं दर्शन व्यवस्थित व्हावं हीच देवाकडे चरणी प्रार्थना। धन्यवाद। तर मंडळी, हा असा होता इथला असा व्हिडिओ। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, माझ्या मोटिवेशनसाठी आणि चॅनलच्या सपोर्टसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।